नमस्कार, माझे नाव धनश्री बैराम गोजरे आहे. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडजी, केंद्र व्यामणवा, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. केंद्र सरकार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विकसित भारत बिल्डोथॉन या उपक्रमांतर्गत लोकल फॉर वोकल या संकल्पनेतील जल संरक्षण प्रकल्प हा विषय आम्ही निवडलेला आहे. यातील प्रमुख समस्या आजच्या काळात पाण्याचा तुटवडा हा ग्रामीण तसेच शहरी भागात मोठा प्रश्न बनला आहे. गावामध्ये अनेकदा तलाव, विहीर आणि जलाशय कोरडे पडले आहेत. पाणी वापरायच्या योग्य पद्धतीचा अभाव आहे. वर्षात जलसंचयाची सोय उपलब्ध नाही. पाण्याची बेकायदेशीर वाया जाणे किंवा जलस्रोतांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतीवर, पिण्याच्या पाण्यावर आणि दैनिक जनजीवनावर गंभीर परिणाम होत आहे. गावातील लोकांना या समस्येबाबत पुरेशी माहिती नाही व जलस्रोत टिकवण्यासाठी ठोस उपाय योजले जात नाही. या समस्येची कारणे: गावामध्ये पाण्याचा तुटवडा, जलस्रोतांचे दुर्लक्षण केलेली स्थिती, वर्षा जलसिंचनाचा अभाव आणि पाणी वाया जाण्यामुळे जीवनमान, शेती आणि पर्यावरण गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि पाणी योग्य प्रकारे वापरण्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. यामुळे होणारे परिणाम: पाण्याचा तुटवडा शेतीच्या उत्पादनावर परिणाम करतो आणि शेतकऱ्यांना आर्थिक तोटा होतो. स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तलाव, विहीर कोरडे पडतात आणि पर्यावरण संतुलन बिघडते. पाण्याच्या कमतरतेमुळे दैनिक जीवनात अडचणी आणि सामाजिक संघर्ष निर्माण होतो. कोणत्या परिणामांना तोंड द्यावे लागते? शेतकरी: पिकांना पाणी न मिळाल्यामुळे आर्थिक तोटा. गावातील लोक: घरगुती व पिण्याच्या पाण्याची कमतरता. महिला व मुले: पाणी आणण्यासाठी जास्त वेळ खर्च. पर्यावरण व प्राणी: तलाव, नदी कोरडे पडणे, जलचर प्राण्यांना त्रास. लघुउद्योग उत्पादन अडचणी, आर्थिक नुकसान. यावरील उपाययोजना: वर्षा जलसंचयन करणे, छप्पर तलाव व विहीर साफसफाई व संवर्धन. पाण्याचा योग्य व शाश्वत वापर. लोकांना जलसंवर्धनाबाबत जागृत करणे. टिकाऊ शेती पद्धत वापरलेले. ड्रीप सिंचन कमी पाण्याची पिके घेते. यामुळे होणारे फायदे: पिकांसाठी पाणी उपलब्ध, उत्पादन वाढ, घरगुती व पिण्याचे पाणी मिळणे सोपे, पाणी आणण्याचा वेळ व श्रम कमी, पर्यावरण संतुलन, लघुउद्योग उत्पादन, पाणी उपलब्ध. धन्यवाद.